हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, या व्हिडिओत आपण 24 तारखेला झालेल्या पेपरची आन्सर्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल की या पेपरमधील सर्व टेक्निकल क्वेश्चन्स आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले होते आणि तुम्ही जर माझे सर्व व्हिडिओ बघितले असतील तर तुमचे 40 आउट ऑफ 40 क्वेश्चन्स राईट यायला पाहिजेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस ऑफ घाट्स इन महाराष्ट्र फ्रॉम साऊथ टू नॉर्थ इज करेक्ट? महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? महाराष्ट्राचा साऊथ मोस्ट घाट हा फोंडा घाट आहे, त्यामुळे ऑप्शनमध्ये फोंडा घाटापासून स्टार्ट होणारा ऑप्शन एकच आहे बी मध्ये, त्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. फोंडा, आंबा, कुंभारली अँड बोर. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोस्ट ऑफ द मॅटर इन द युनिवर्स एक्झिस्ट इन दी. तर याचा आन्सर येईल प्लाझ्मा स्टेट. ऑप्शन डी, प्लाझ्मा स्टेट. क्वेश्चन नंबर 3. ॲन एक्झाम्पल फॉर नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी पेट्रोलियम असते. ऑप्शन बी, पेट्रोलियम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला? तर याचा ऑप्शन नंबर सी, अहमदनगर. क्वेश्चन नंबर 5. विच वन इज रेकग्नाइज ॲज स्टेट ट्री इन महाराष्ट्र? महाराष्ट्राचा राज्यवृक्ष. तर याचा आन्सर ऑप्शन डी, मँगो ट्री. Question number 6. After returning from South Africa, गांधीजी launched his first सत्याग्रह in 1917 in. 1917 साली साऊथ आफ्रिकेहून परत आल्यावर गांधीजींनी डॅश येथून पहिला सत्याग्रहाचा आरंभ केला. तर याचा करेक्ट आन्सर ऑप्शन सी, चंपारण. क्वेश्चन नंबर 7. हु विच ऑफ द फॉलोइंग इज द कस्टडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया? डॅश हे भारतीय संविधानाचे रक्षक आहेत. तर याचा करेक्ट आन्सर येईल दी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. ऑप्शन डी, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. क्वेश्चन नंबर 8. रिसेंटली फॉर द फर्स्ट टाइम इन आवर कंट्री विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स हॅज डिक्लेअर ब्लू मॉर्मॉन बटरफ्लाय ॲज स्टेट बटरफ्लाय? खालीलपैकी कोणत्या राज्याने देशात सर्वप्रथम ब्लू मॉर्मॉन फुलपाखरास राज्य फुलपाखरूचा दर्जा दिला आहे? अँड दी आन्सर विल बी महाराष्ट्र. ऑप्शन डी, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्ल्टन चॅपमॅन यांचे नुकतेच निधन झाले, ते डॅश या खेळाशी संबंधित होते? कार्ल्टन चॅपमॅन, तर हे फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑर्गनायझेशन ऑपरेट्स दी फास्टॅग इन इंडिया? फास्टॅग. तर याचं करेक्ट आन्सर येईल नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. दी वर्ल्ड्स लार्जेस्ट कोविड केअर सेंटर वॉज इस्टॅब्लिश्ड इन विच इंडियन स्टेट ऑर युटी? अँड दी आन्सर विल बी ऑप्शन बी, न्यू दिल्ली. क्वेश्चन नंबर 12. विच इंडियन ओरिजिन नर्स हॅज बीन कन्फर्ड विथ दी सिंगापूर प्रेसिडेंट्स अवॉर्ड फॉर कोविड-19 सर्व्हिसेस? खालीलपैकी डॅश या भारतीय वंशाच्या अधिपरिचारिकेस कोविड-19 सेवेकरिता सिंगापूर अध्यक्षीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? अँड दी करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन ए, कला नारायण स्वामी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. हु हॅज कंपोज्ड इंडियाज ऑफिशियल ऑलिम्पिक थीम सॉन्ग फॉर टोकियो ऑलिम्पिक्स? टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर याचं करेक्ट आन्सर मोहित चौहान येईल. ऑप्शन ए, मोहित चौहान. मोहित चौहान कंपोज्ड इंडियाज ऑफिशियल ऑलिम्पिक थीम सॉन्ग फॉर टोकियो ऑलिम्पिक्स. नेक्स्ट क्वेश्चन. हु वॉज द कॅप्टन ऑफ द इंडियन मेन्स हॉकी टीम फॉर द टोकियो ऑलिम्पिक्स? अँड द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन ए, मनप्रीत सिंग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातील समुद्र किनारा हा पॅसिफिकमधील ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे? गोवा, गुजरात, ओडिसा, तामिळनाडू. द सी कोस्ट ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेट्स हॅज बिकम फेमस ॲज ए नेस्टिंग प्लेस फॉर द ऑलिव्ह रिडले टर्टल्स फ्रॉम पॅसिफिक? तर याचा आन्सर ओडिसा आहे. ऑप्शन सी, ओडिसा. आता 16 पासून पुढे मराठीचे क्वेश्चन्स आहेत. पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे? तर याचा आन्सर ऑप्शन ए, भावकर्तृ क्रियापद. तीळ पापड होणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार सी, थैथयाट करणे. पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा. तर उपसर्ग ऑप्शन ए, यथा. प्रश्न क्रमांक 19. वाक्यातील कर्ता कोणता? त्याला जरा गंमत वाटली. तर कर्ता गंमत. ऑप्शन सी, गंमत. प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो. तो बैल बांधतो हा कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 21. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
विशेषण म्हणतात. ऑप्शन ए विशेषण. तो निजत असेल या विधानातील काळ कोणता? तो निजत असेल. ऑप्शन बी वर्तमान भविष्य. तो निजत असेल वर्तमान भविष्यकाळ. नेक्स्ट क्वेश्चन. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या वाक्याचा प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग. ऑप्शन सी अलंकार ओळखा. मरणात खरोखर जग जगते. तर हा विरोधाभास अलंकार आहे. ऑप्शन बी विरोधाभास अलंकार. प्रश्न क्रमांक 25. अलंकार ओळखा. हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. तर जणू गमे वाटे भासे हे शब्द असल्यास उत्प्रेक्षा अलंकार असेल. पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्हे असणारे वाक्य ओळखा. तर याचं ऑप्शन नंबर बी. कबुतराचे पारव्याचे काय असते? घुमणे. ऑप्शन बी घुमणे. पुढील शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायामधून निवडा. उपळी. तर उपळी म्हणजे जमिनीतून पाझरून निघणारा झरा. ऑप्शन ए. त्यानंतरचा प्रश्न आहे दुआब म्हणजे काय? दोन नद्यांमधील जागा त्याला दुआब म्हणतात. प्रश्न क्रमांक 30. म्हणींबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर याचा करेक्ट आन्सर घरोघरी मातीच्या चुली, सर्व चुली एकसारख्या असतात. ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 31. कार्डिओलॉजिस्ट हार्ट, डर्मॅटोलॉजिस्ट. तर याचा आन्सर येईल स्किन. ऑप्शन सी स्किन. क्वेश्चन नंबर 32. बॉटनी इज रिलेटेड टू प्लांट्स, देन सिस्मोलॉजी इज रिलेटेड टू ऑप्शन सी अर्थक्वेक्स. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 33. विच वर्ड डू नॉट फिट इन दी ग्रुप? डायमंड, गोल्ड, कोल, ग्रॅफाईट. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी गोल्ड. कारण डायमंड, कोल अँड ग्रॅफाईट ही सगळी कार्बनची रूपं आहेत. पुढील प्रश्न. द सम ऑफ 3 कन्सेक्टिव्ह नंबर्स इज 93. द ग्रेटेस्ट अमंग दीज 3 नंबर्स इज. 3 क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज 93 आहे. तर त्या 3 संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती? तर याचा करेक्ट आन्सर आहे 32. ऑप्शन डी 32. क्वेश्चन नंबर 35. गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. सार्थकने 5% तोटा सहन करून ती कार अंकुरला 43,700 रुपयाला विकली. तर गणेशने ती कार किती रुपयांना खरेदी केली? तर 43,700 मध्ये जर 5% प्लस केले तर आपल्याला सार्थकने किती रुपयाला कार खरेदी केली ती किंमत कळेल. अँड गणेश सोल्ड कार टू सार्थक ॲट 15% प्रॉफिट. सो सार्थकच्या कॉस्ट प्राईसमध्ये जर 15% मायनस केले देन वी विल गेट कॉस्ट प्राईस ऑफ गणेश. तर हे कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर ऑप्शन नंबर ए येईल. 40,000 येईल. ओके. क्वेश्चन नंबर 36. 2589*1 is completely divisible by 11. Which digit from below should be in place of star? तर मित्रांनो हे असे क्वेश्चन्स फक्त तुमचा टाईम कन्झ्युम करण्यासाठी दिलेले असतात. तर अशा वेळी ऑप्शन डी पासून स्टार्ट करून स्टारच्या जागी ऑप्शन ठेवून सॉल्व केल्यावर ऑप्शन डी येईल. तर ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द सेट ऑफ कॅरेक्टर्स इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी येईल. क्वेश्चन नंबर 38. प्राइस ऑफ एन आर्टिकल इज ₹3,500 and is sold at 10% discount. A further discount of 5% is given due to off season. What is the selling price of an article? तर 3,500 रुपये सेलिंग प्राईजमधून जर 10% डिस्काउंट मायनस केलं आणि येणाऱ्या आन्सरमधून पुन्हा 5% डिस्काउंट मायनस केलं देन यू विल गेट ऑप्शन नंबर बी ॲज युअर करेक्ट आन्सर. 2,992.5. क्वेश्चन नंबर 39. एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आपल्याला त्याचं कन्क्लुजन काढायचं आहे. एबिलिटी इज पुअर मॅन्स वेल्थ. तर माझ्या मते याचा आन्सर ऑप्शन ए असणार. अ पुअर मॅन इज ऑलवेज एबल. पण ऑप्शन ए आणि डीमध्ये थोडं कन्फ्युजन आहे. पण माझ्या मते ऑप्शन ए असणार. क्वेश्चन नंबर 40. इन ए ग्रुप ऑफ 5 पीपल्स K, L and M are ambitious, M, N and R honest, L, M and K, N and R are industrious. Among these neither industrious nor ambitious person would include. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी आहे. नन ऑफ दी ग्रुप. ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 41. कन्सिडर द फॉलोइंग फिगर्स. व्हॉट इज द मिसिंग नंबर. तर याचं 2 40s are 80 and 6 4s are 24 आणि इकडे 3 40s are 120
आणि 9 4s आर 36. तर सी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 42. राजूकडे 9,000 रुपये आहेत. त्याला मोबाईल खरेदी करावयाचा आहे, परंतु मोबाईल खरेदी करताना त्याच्याकडे मोबाईलच्या किमतीच्या फक्त 75% रक्कम असल्याचे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने मित्राकडून 2,000 रुपये उसने घेतले. तर मग त्याच्यासाठी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर 25% रक्कम त्याला कमी पडले. 9,000चे 25% होतात 2,250 रुपये, म्हणजे त्याला 2,250 रुपयांची गरज आहे. आणि त्याने मित्राकडून 2,000 रुपये उसने घेतलेत, तरी पण त्याला 250 रुपीज कमीच पडतील ना. म्हणून ऑप्शन ए त्याचं करेक्ट आन्सर असेल. राजू स्टील डज नॉट हॅव इनफ अमाऊंट टू बाय द हँडसेट. क्वेश्चन नंबर 43. रोहन उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालत गेल्यानंतर तो डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. तो पुन्हा डावीकडे वळला व 3 किलोमीटर चालला. या जागेवरून तो डावीकडे वळून 3 किलोमीटर चालला, तर तो सुरुवात केलेल्या स्थानापासून किती अंतरावर आहे? तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर ए आहे, 1 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 44. 5 मित्रांमध्ये महेश हा कुणालपेक्षा उंच आहे, परंतु यश इतका उंच नाही. अजय हा यशपेक्षा उंच आहे, परंतु अभिषेकपेक्षा बुटका आहे. जर ते उंचीनुसार चढत्या क्रमाने रांगेत उभे राहिले तर पहिल्या क्रमांकावर कोण येईल? तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सी येईल, कुणाल. इफ दे स्टँड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर हाईट्स, म्हणजे जो सगळ्यात कमी हाईटने आहे ते आपला आन्सर येणार आहे. म्हणून ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 45. In a certain language, pre-nat bis means smoking is harmful, walk door nat means avoid harmful habits, and door bcl means please avoid smoking. Which of the following means habit in that language? म्हणजे हॅबिटसाठी कोणता शब्द वापरला आहे? तर याचं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर येईल, वॉक. आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाईन वर्ड. कोमल गॉट ए ब्युटिफुल ड्रेस ॲट दी मॉल. तर ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे. क्वेश्चन नंबर 47. नो सुनर डीड आय डॅश द रूम डॅश द इंट्रुडर रॅन अवे. तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी आहे, इंटर अँड देन. नो सुनर डीड आय इंटर द रूम दॅन द इंट्रुडर रॅन अवे. क्वेश्चन नंबर 48 पाहूया. विच वन ऑफ द गिवन ऑप्शन्स इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स? इदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. तर याचं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर असणार आहे. इदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग हे राईट सेंटेन्स आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतरचा प्रश्न आहे, चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेज इट इज अ फाईन डे. ही सेज इट इज अ फाईन डे. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, ही सेज दॅट इट वॉज अ फाईन डे. ऑप्शन सी. त्यानंतरचा प्रश्न आहे, इट वॉज अ व्हेरी फाईन मॉर्निंग. याचा आपल्याला एक्सक्लेमेटरी फॉर्म बनवायचा आहे. तर याचं ऑप्शन नंबर डी विल बी युअर करेक्ट आन्सर. What a fine morning it was. Next question, question number 51. Antonym of blunt. Antonym of blunt is sharp. Option C. Synonym of abjure. Synonym of abjure is to take back. Option number B, to take back. 53. मस्कुलाइनची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 54. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉफ्ट सोप. सॉफ्ट सोपचा मिनिंग विचारलेला आहे. तर याचा ऑप्शन नंबर डी करेक्ट आन्सर येईल, जेंटल अर्जिंग इज सॉफ्ट सोप. क्वेश्चन नंबर 55. करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे ॲटमॉस्फिअरची. तर याचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 56. ही वॉज ए गुड स्विमर सो ही डॅश स्विम टू द रिव्हर बँक वेन द बोट सँक. अँड द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए, could. He was a good swimmer so he could swim to the river bank when the boat sank. Question number 57. Read the information carefully. Choose the specific word that is described in the clue. Many people believe that if a cat crosses your path then your work will not be done. Many times people believe in things which are not really logical or reasoning. It is called superstition. Okay, next question. Complete the dialogue with correct option. Meena, I am getting dash, it's too cold here. Mother, don't worry dear, I will bring sweater for you. Meena says, I am getting chilled to bone, it's too cold here. Then mother says, don't worry dear, I will bring sweater for you. Okay, next question, question number 59.
Choose the word closest in meaning to the word printed in capitals in the following sentence. The company's future is contingent on the outcome of the trial. Contagious, contiguous, dependent, none of the above. And the correct answer will be dependent. Option B, dependent. The outcome of the trial. Next question. Speech. He said, I have been helping up. तर डायरेक्ट स्पीचमध्ये हॅव बीन दिलेला आहे. हॅव बीन कशात चेंज होते, तर हॅव बीन चेंज होते हॅड बीनमध्ये. तर हॅड बीन कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर हॅड बीन फक्त एका ऑप्शनमध्ये आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. तर आता इथून पुढे टेक्निकल क्वेश्चन्स सुरू झालेले आहेत. हार्टमॅन सोल्युशन इज ए, तर हार्टमॅन सोल्युशन इज ए कंपाऊंड सोडियम लॅक्टेट सोल्युशन. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 62. विच वन ऑफ दीज इज ए रेडिओ ओपेक कंपाऊंड. तर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन नंबर सी, बेरियम सल्फेट. क्वेश्चन नंबर 63. क्विनिडिन ॲक्ट ॲज अँटी अरिथमिक ड्रग बाय. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, सोडियम चॅनल ब्लॉकेड. क्विनिडिन ॲक्ट ॲज अँटी अरिथमिक ड्रग बाय सोडियम चॅनल ब्लॉकेड. नेक्स्ट क्वेश्चन. सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग इज. तर याचं करेक्ट आन्सर येईल अल्फा मिथाइल डोपा. ऑप्शन सी, अल्फा मिथाइल डोपा. क्वेश्चन नंबर 65. अँटीथायरॉइड ड्रग डिक्रीज द सिंथेसिस ऑफ थायरॉक्सिन बाय. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, इंटरफेअरिंग विथ द इन्कॉर्पोरेशन ऑफ आयोडाईड इंटू थायरोग्लोबुलिन. क्वेश्चन नंबर 66. थेराप्युटिक इंडेक्स इज ए रेशिओ ऑफ. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, टॉक्सिक डोस अँड थेराप्युटिक डोस. नेक्स्ट क्वेश्चन. ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट टेक प्लेस बाय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऑप्शन ए, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. क्वेश्चन नंबर 68. ओरल अँटीकोॲग्युलंट ॲक्ट बाय अँटॅगनायझिंग द ॲक्शन ऑफ. अँड द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन डी, विटॅमिन के. नेक्स्ट क्वेश्चन. पायरिडॉक्सिन इज ॲडमिनिस्टर्ड विथ आयसोनियाझाइड टू मिनिमाइज द न्यूरोटॉक्झिसिटी. ऑप्शन सी, न्यूरोटॉक्झिसिटी. क्वेश्चन नंबर 70. फोकोमेलिया इंड्युस्ड बाय थॅलिडोमाइड इज. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, शॉर्टनिंग ऑफ अपर ऑर अँड लोअर लिम. आपण याला सील लाईक लिम्स पण बोलतो. फोकोमेलिया इज शॉर्टनिंग ऑफ अपर ऑर अँड लोअर लिम. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. शेड्यूल पी इज रिलेटेड टू. तर याचा ऑप्शन नंबर ए, लाईफ पिरियड्स ऑफ ड्रग्स इन मंथ. Question number 72. Example of Schedule C drugs. And the correct answer is option B, Sera. Sera is Schedule C drug. Question number 73. The license for the manufacture of drugs are issued by. तर याचा येईल ऑप्शन सी, स्टेट ड्रग लायसन्सिंग ऑथॉरिटी. ऑप्शन सी, स्टेट ड्रग लायसन्सिंग ऑथॉरिटी. क्वेश्चन नंबर 74. गव्हर्नमेंट ओपियम फॅक्टरी सिच्युएटेड ॲट. तर याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऑप्शन ए, गाझीपूर. गव्हर्नमेंट ओपियम फॅक्टरी सिच्युएटेड ॲट गाझीपूर. नेक्स्ट क्वेश्चन. अल्कोहोलिक प्रिपरेशन कॅन बी स्टोर्ड इन ए वेअर हाऊस फॉर अ मॅक्झिमम पिरियड ऑफ 3 years. ऑप्शन सी, 3 years. क्वेश्चन नंबर 76. कोडिंग ऑफ आयटम्स हेल्प्स इन हँडलिंग ऑफ स्टोअर आयटम्स, स्टँडर्डायझेशन ऑफ ड्रग, रिडक्शन ऑफ आयटम्स, ऑल ऑफ दी अबव. Option D will be your correct answer. All of the above. Next question. Question number 77. Economic order quantity aims at minimizing. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी, बोथ ऑफ कॅरिंग कॉस्ट अँड ऑर्डरिंग कॉस्ट. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 78. ABC analysis is based on. ABC analysis is based on consumption value of material. Option B is the correct answer. Question number 79. Calamine is. What is calamine? Calamine is zinc oxide with a small proportion of ferric oxide. Option B is the correct answer. Next question. The hormones released from neurohypophysis are. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑक्सिटोसिन अँड वॅसोप्रेसिन. म्हणजे ऑप्शन नंबर ए, ऑक्सिटोसिन अँड अँटीडायरोटिक हॉर्मोन. ऑप्शन नंबर ए विल बी युअर करेक्ट आन्सर. Neurohypophysis means posterior pituitary. Posterior pituitary hormones are oxytocin and ADH.
Next question, the function of Central Drug Laboratory is, and the correct answer is to analyze the sample of drugs and cosmetics, option A. Question number 82, the drug which is indicated for patients at risk of Rett syndrome is, and the correct answer is acetaminophen, option C. And which drug causes Rett syndrome? Aspirin causes Rett syndrome. Okay, next question. Question number 83, which of the following insulin preparation has longest duration of action? And the correct answer is option C, protamine zinc. Protamine zinc, glargine, glutat, long-acting insulin. Next question, antimicrobial action of penicillin is due to its effect on, option B, cell wall synthesis. Penicillin is cell wall synthesis inhibitor. Question number 85, anti-leprotic action of dapsone is due to mainly effect on. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, इनिबिशन ऑफ फॉलेट सिंथेसिस. डॅप्सोन इज फॉलेट सिंथेसिस इनिबिटर. Next question, in tablet manufacturing process, mottling refers to unequal distribution of color on tablet surface. Option A is the correct answer. Question number 87, Schedule H of Drugs and Cosmetics Act 1945 contains, and the correct answer is option D, drugs to be sold only on the prescription of a registered medical practitioner. Question number 88, histamine concentration is highest in, correct answer is option B, mast cells. Next question, identify antihistamine drug with additional serotonin receptor block and good appetite stimulant property. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए, सिप्रोहेप्टॅडिन. Question number 90, erythromycin antibiotic belongs to which of the following class? Erythromycin belongs to macrolide class of antibiotics. Option C will be your correct answer. Question number 91, on a product the label states protects from light. What type of decomposition does the product undergo? And the correct answer of this question is option D, oxidation. A drug that decreases the activity of another drug is called antagonist. Option A. Question number 93, chemical changes of the drugs in a living body are referred to as, and the correct answer is option B, biotransformation. Question number 94, centrally acting muscle relaxant is, the correct answer is option C, mefenacin. Question number 95, which among the following is an antifilarial drug? And the correct answer is option A, DEC, diethyl carbamazine citrate. Next question, affinity is a measure of, तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, ड्रग्स बाइंडिंग टू अ रिसेप्टर. Question number 97, Stevens-Johnson syndrome is the most common adverse effect associated with one of the following category of drugs. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सल्फोनामाइड्स. Question number 98, when was Drugs and Cosmetics Act passed? And the correct answer is option A, 10th April 1940. Question number 99, phenobarbital is long-acting barbiturates. Option D will be your correct answer. आणि शेवटचा प्रश्न आहे, ॲट्रोपिन इज द इस्टर ऑफ, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ट्रॉपिन अँड ट्रॉपिक ॲसिड. ओके फ्रेंड्स, तुम्हाला रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा. विशिंग यू ऑल दी व्हेरी बेस्ट ऑफ लक फॉर युअर रिझल्ट. थँक यू, टेक केअर अँड गुड बाय.